नमस्कार. आपण रक्तपित्त निदानचा उर्वरित भाग घेऊया. मागच्या लेक्चर्सचा काही थोडक्यात गोषवारा घेऊयात. त्यातले ठळक मुद्द्यांपैकी काही मुद्दे म्हणजे इथं शिकत असताना आपण रक्तपित्त हा व्याधी नुसता शिकत नाहीये असं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण चरक निदान स्थानाचं उद्दिष्ट जे आहे त्याच्यामध्ये पंचनिदान पद्धती शिकणं, संप्राप्ती विज्ञान शिकणं हा शब्द जास्त महत्वाचा आहे. संप्राप्ती विज्ञान शिकणं हा उद्देश त्याच्यामध्ये प्रमुख आहे. म्हणून 8 अध्याय शिकल्यानंतर सर्व रोग विशेषज्ञ, सर्व रोग विशेषविद, सर्व औषध विशेषविद असा वैद्य होतो अशी प्रतिज्ञा येते. त्यामुळे इथे फक्त रक्तपित्त असा निदान न बघता आपण एक निदान पद्धती मधला एक पॅटर्न बघतो आहोत. रक्तपित्ताचा पॅटर्न असा आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी दोषदुष्य आणि जास्तीत जास्त इम्पॅक्ट शरीरावरती देण्याची कुवत. त्याच्यानंतर हेतूंचा अभ्यास कसा करायचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही मी कीवर्ड्स कसे शोधावेत असे काही तुम्हाला मी सांगितलं. वृषोष्ण तीक्ष्णम अपि सांगितलेल्या तिथल्या द्रव्यांपेक्षा सुद्धा द्रव्यांना महत्व आहे, पण गुण हे तर्काने समजणारे आहेत आणि तर्काची व्याप्ती वाढवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं. द्रव्यांचा अभ्यास करताना सुद्धा द्रव्यांमधले गुण समजून घ्यावेत. काही द्रव्य हे द्रव्य प्रभावाने हेतू असतात, त्या ठिकाणी गुणांची रिप्लेसमेंट नाही. पण गुण लक्षात घेणं हा आपला तर्क युक्ती सुदृढ बलवान बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. वृषोष्ण तीक्ष्णम असा एक भाग त्यातला सांगितलेला महत्वाचा राहिला. संप्राप्तीची लिंक बघत असताना यकृत प्लीहा प्रभव असलेल्या लोहित वाहनाम स्रोतसाम अभिषंद गुरुणी मुखानी हा शब्द परत महत्वाचा आहे. गुरुणी मुखानी म्हणजे जड झालेले स्रोतसांचे मुख, म्हणजे वृद्ध झालेले स्रोतसांचे मुख. कशामुळं? अभिषंद मी त्या ठिकाणी स्राव निर्माण होऊन, त्या ठिकाणी स्राव उत्पन्न होऊन बंद झालेले स्रोतसमुख. रक्तपित्त ह्याच्याबद्दलच्या 3 ज्या दिलेल्या व्याख्या आहेत त्या आपण बघितल्या, गुणाने, द्रव्याने. त्याच्यानंतर पूर्वरूपामध्ये असलेला काही विशिष्ट भाग त्याचं कसे होतात त्याच्याबद्दलचे काही वर्णन, त्याच्यामध्ये असलेल्या रक्ताचा अनुबंधाचा विधी शोणितीय मधला असलेला संदर्भ, दोषाखेरीज एक वेगळे निश्चित ताकद असलेला असा रक्तधातू की जो स्वतः संवेदनशील असल्यामुळं झटकन व्याधी बनवण्यासाठी प्रोन असतो. आणि त्याचा संप्राप्तीमधला समावेश लक्षात नाही घेतला तर फक्त दोषप्रत्यनिकतेने व्याधी मोडता येत नाही. त्यासाठी म्हणून सांगितलेला विधी शोणितीय अध्याय किंवा काही संदर्भ आपण बघितले की त्याचा इम्पॅक्ट अग्नीवर कसा होतो. आणि त्यामुळे रक्तपित्तामध्ये संप्राप्तीमध्ये प्रत्यक्ष अग्नी किंवा बाकीचे जाठराग्नी म्हणजे जाठराग्नी किंवा अन्न व स्रोताचा स्पष्ट वेगळा तसा उल्लेख नसताना सुद्धा ही लक्षणं कशी दिसतात, त्याच्यामधला असलेला रक्ताचा रोल म्हणजे मायादृष्टीने चिकित्सक म्हणून महत्वाचे असलेले जे इम्पॅक्ट आहे ते तुम्हाला मी परत रिवाइज करतो. त्याच्यानंतर आलेला उपद्रव हा त्याने सांगितला. हा विपरीत क्रमता आली, पूर्वरूपानंतर उपद्रवांचं वर्णन आलं. त्यामुळं अत्ययिकत्व व्याधीचं जे आहे
त्याचे एक महत्व की पूर्वरूप होऊन रूपासह उपद्रव त्वरित उत्पन्न होणारा असा हा व्याधी आहे. त्यामुळे उपद्रव त्वरित सांगितले गेलेले आहे. तिथे आलेला स्वरभेद हा वेगळा एक समाज सोडून त्यांनी वेगळा केलेला उपद्रव स्वरभेद हा एक महत्वाचा भाग. नंतर साध्यासाध्यता सुरू होते. 27 श्लोकांपैकी जर का माझं कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर 16 श्लोक हे साध्यासाध्यता सांगण्यासाठी म्हणून दिलेले आहेत. त्यामुळं साध्यासाध्यतेबद्दलचं एवढं वर्णन असलेला हा व्याधी, त्याची अत्ययिकता. त्यामुळे या व्याधीतनं निदान म्हणून शिकत असताना अजून काय शिकायला पाहिजे, तर साध्यासाध्यता ठरवण्याचे जे निकष आहेत त्या निकषांबद्दल हे श्लोक आलेले आहेत. हे इतरही व्याधींना समजून घेण्याचे आहेत. हे फक्त रक्तपित्ताला समजून घेणं हा वाक्यशः फक्त अध्ययन होतं. वाक्यार्थशः आणि अर्थवयवशः म्हणून पुढे जात असताना पुढच्या स्तरांवरच्या अध्ययनामध्ये हे निकष इतरत्र सुद्धा कसे लागू पडतात असं समजणं आवश्यक आहे. आद्य उत्पत्ती आपण बघितली 10व्या श्लोकामध्ये. रक्तपित्त प्रकोपस्तु पुरा दक्ष यज्ञोध्वंसे रुद्रकोपाम अमर्षाग्निना प्राणिनाम परिगत शरीर प्राणानाम अभवत ज्वरम ज्वराच्या नंतर. ही आद्य उत्पत्ती आपण पाहिली. पेंडसे सरांनी आम्हाला शिकवलेल्यानुसार मला जे आठवतं त्यानुसार आद्य उत्पत्तीला एक कारण असतं, पुन्हा पुन्हा उत्पत्तीला ते कारण घडायलाच हवं असं नाही, असं एक ते कायम पेंडसे सरांनी आम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे. त्यामुळे आद्य उत्पत्ती एक झाली, पण नंतर ह्या पद्धतीच्या संप्राप्त्या चालू राहिल्या. आद्य उत्पत्तीसाठी प्रज्ञापराध किंवा पापकर्म अधर्म हे कारण आहे, पण प्रत्येक वेळेस पुढचा व्याधी व्हायला अधर्म हेच कारण राहील असं नसतं. आपण 11व्या श्लोकापासून पुढे आता सुरू करणार आहोत. तस्य आशुकारिणो दावाग्नेहि इव अपतितस्य अत्यायिकस्य आशु प्रशान्त्यै प्रयतितव्यम् मात्रां देशं कालं च अभिसमीक्ष्य संतर्पणेन अपतर्पणेन वा मृदु मधुर शिशिर तिक्त कषायैः अव्यवहार्यैः प्रदेह परिषेक अवगाह संस्पर्शनैः वमनाद्यैर्वा तत्र अवहितेन इति. तस्य आशुकारिणो हा व्याधी आशुकारी आहे. त्यामुळे आशुकारिण असा असलेल्या या व्याधीमध्ये दावाग्ने हे इव, जसा पद्धतीने दावाग्नी लागलेला आहे. दावाग्ने हे अपतितस्य, दावाग्नेरिव पतितस्य, दावाग्नीमध्ये तुम्ही पडलेला आहात अशा पद्धतीने दावाग्नी सुरू झालेला आहे. अशा पद्धतीने अत्ययिकस्य आशुः प्रशांत्यैः प्रयतितव्यम्, त्वरित चिकित्सा सुरू करावी. ती चिकित्सा सुरू करत असताना मात्रा देशम कालम च अभिसमीक्ष, त्याची तीव्रता लक्षात घेऊन त्या मात्रेत त्वरित चिकित्सा करणं आवश्यक आहे. कुठल्या देशात आहे त्यानुसार त्वरित चिकित्सा करणं आवश्यक आहे आणि काल बघून करणं आवश्यक आहे. मात्रा काल हे युक्तीचं प्रतिनिधित्व करतात, तसंच देश सुद्धा प्रतिनिधित्व करतो मोठ्या प्रमाणावर. कारण ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, या तिन्ही गोष्टी रुग्ण आणि रोग या दोन्हीचा एकत्रित विचार केल्यानंतरच ठरवता येतात. हे बहुकारणच आहेत.
चिकित्सा करत असताना मात्रा कालम च अभिसमीक्ष संतर्पणेन अपतर्पणेन वा. आता बेसिकली निदान असताना चिकित्सेबद्दलचं का सांगितलं? अत्ययिकता हा त्याचं कारण आहे आणि असे भरपूर उदाहरण आहेत की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने निदानातलं सांगत असताना चिकित्सेबद्दलचं वर्णन केलेलं आहे. ह्याचे उदाहरण म्हणजे तुम्ही चरक विमानस्थान 6 मध्ये बघू शकता की ज्या ठिकाणी चिकित्सेचे एक लिस्ट त्यांनी दिलेली आहे. तेथे तो संदर्भ नाहीये. पान नंबर सटीक मधला पान नंबर 256 चरक विमानस्थान 6 श्लोक नंबर 16, 17, 18. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं चिकित्सेचं स्वरूप तुम्हाला पुढे सुद्धा सापडतं. चिकित्सेचं वर्णन केलेलं. असंच सूत्रस्थानामध्ये सुद्धा त्यांनी चिकित्सा कशी करावी असं रोग चतुष्कामध्ये त्याचं वर्णन सापडतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी चिकित्सेचा जो एक सूत्र सांगितलं जातं. हे मुद्दामून मी चरक विमानस्थान 6चं उदाहरण तुम्हाला इथं दिलं कारण त्याला हे मॅचिंग असलेलं असं हे उदाहरण आहे. 11 श्लोक. चिकित्सा करत असताना एक अत्यंत प्रमुख गोष्ट की जी चुकून चालत नाही ती म्हणजे विकार प्रकृती म्हणजे दोष. दोष चुकणं ही गोष्ट सर्व चिकित्सा चुकण्याचे निश्चिती आहे. त्यामुळं संतर्पणेन अपतर्पणेन वा असं सांगितलेलं आहे. संतर्पण करा किंवा अपतर्पण करा, पण कसा योग्य असलेला. कशानुसार? मात्रा देश कालानुसार. म्हणजे ह्याच्यामध्ये दोष हा गृहीत आहे की तुम्हाला समजायला हवा. माहिती नसेल तर ह्याच्यातलं जे काही वापरा आणि समजून घ्या की दोष काय आणि पटकन चिकित्सेसाठी सुरू करा. जे टेक्निकली शिकलेले असतात त्यांना हे थोडंसं ट्रिकी वाटतं की ह्या अशा पद्धतीने कसं काही. त्यामुळे दोष का नाही समजत. जर का ऊर्ध्वग असेल तर कफाचा अनुबंध आहे, त्याच्यामध्ये रक्तपित्त आहे म्हणजे निश्चित पित्तच आहे. अधोगामी आहे म्हणजे नक्की त्याच्यामध्ये वात आहेच आणि पित्त तर आहेच आहे कारण रक्तपित्त आहे तो. दोष न समजण्यासारखा काय शिल्लक राहतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला बसता तेव्हा तुम्हाला समजेल की ही गोष्ट अशा पद्धतीने एवढी सोपी नसते. एक काही उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात प्रमुख वाक्य तुम्हाला एक मी सांगतो की इथे आपण रक्तपित्त शिकत असताना फक्त रक्तपित्त शिकलो म्हणजे फक्त व्याधी शिकलो. व्याधीतला फक्त दोष शिकलो. आता वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगतो म्हणजे तुम्हाला हे का वापरता लागतं आणि का उपशयाला जायला लागेल हे त्याचा व्यवहार समजेल. ऊर्ध्वग रक्तपित्त असं तुमचं निदान झालं. तुम्हाला समजलं की बाबा कफदोषाचा अनुबंध असलेला रक्तपित्त आहे. अपतर्पण करायचंय, वमन द्यायचं. तो ऋतू ग्रीष्म आहे. किंवा तो ऋतू वर्षा ऋतू आहे. अधोग रक्तपित्त सुरू झालं. अधोग रक्तपित्तामध्ये त्याच्या बरोबरीने तीव्र बलहानी असलेला रुग्ण आहे. कृश वात प्रकृतीचा रुग्ण आहे. अधोग रक्तपित्त आहे आणि अधोग रक्तपित्ताबरोबर एकच फक्त थोडं छर्दन झालं. ऊर्ध्वग रक्तपित्त आहे पण तो एक नोन जीर्ण ग्रहणीचा रुग्ण आहे. ऊर्ध्व रक्तपित्तासारखी लक्षणं दिसली
पण अत्यंत तात्कालिक हेतूंनी घडलेली तात्कालिक गोष्टीमध्ये असलेला हे भाग आहे. उत्तम बल असलेला रुग्ण आहे. हे तुम्हाला देश, काल आणि हा दुसरा सगळं तुम्हाला सांगतो. अतिशय जांगल देशामध्ये घडलेला अधोगर रक्तपित्त, अत्यल्प मात्रेमध्ये घडलेलं रक्तपित्त, प्रभूत मात्रेमध्ये घडलेला रक्तपित्त, अत्यल्प हेतूने घडलेला मोठा रक्तपित्त, प्रभूत हेतूने घडलेला छोटासा लक्षण रक्तपित्त. तरुण वयामध्ये झालेलं रक्तपित्त, 5 ते 6 वर्षाच्या बालकामध्ये असलेलं रक्तपित्त, गर्भिणीला घडलेलं रक्तपित्त, रजस्वलेला चालू झालेलं ऊर्ध्वग रक्तपित्त. आता तुम्हाला ह्याचा आवाका समजेल की प्रत्येक वेळेस जसं ऑब्व्हियस पिक्चर आहे संप्राप्तीचं, तसं प्रत्यक्ष व्यवहारात ते सगळं ऑब्व्हियस नसतं. त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करूनच आपल्याला संतर्पणेनं अपतर्पणेनं वा ठरवायला लागतं. हा व्यवहार आहे. त्यामुळं आपण ज्या फ्रेमवर्कमध्ये शिकतो, व्यवहार त्या फ्रेमवर्क खेरीज अनेक फ्रेमवर्कच्या छटा त्याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर असतात. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये हे असं का दिलं असेल हे समजत नाही, पण तुम्ही खुर्चीमध्ये वैद्य म्हणून बसलात की हे निश्चितच त्वरित समजतं, फारसा वेळ लागत नाही. आणि ते समजलेलं असणं ही गोष्टच ज्ञानाला परिपक्वता देते. हे म्हणजे आत्मा हा विभू आहे, आपण सर्व आत्मेच आहोत, हे समजणं आणि व्यवहारामध्ये आपला छोटासा केक किंवा छोटंसं चॉकलेट दुसऱ्याला देण्याची कुवत असणं, त्याच्यामधला जो फरक आहे त्यासारखा आहे. त्यामुळे शब्द समजणं आणि त्याचा व्यवहार समजणं आणि प्रत्यक्ष व्यवहार करता येणं, प्रत्यक्ष व्यवहार करता येत असतानाचे परत छटा भिन्न आहे. परत हा आपण श्लोक पुढे बघूत. संतर्पणेन अपतर्पणेन वा मृदू मधुर शिशिर तिक्त कषायैहि अभ्यवहार्यैहि. असं जरी असलं तरी सुद्धा संतर्पण अपतर्पण करत असताना मृदू मधुर शिशिर तिक्त कषायैहि अभ्यवहार. भिन्न भिन्न रसांचा पण मृदू असा वापर करायचा. मी मागच्या लेक्चरमध्ये बोलत असताना जे तुम्हाला सांगितलं होतं की तो द्रव्यांचा स्वभाव हा रसांच्या वर आहे. त्यामुळं रसांच्या वर आहे असं सांगत असताना गोधूम हा जरी मधुर असला तरी सुद्धा त्याचं गौरव हे आहारीय आहे. त्यामुळं धातू पोषक जातीचं ते माधुर्य आहे. तो मधुर आहे म्हणजे तो कफकर आहे असं समजणं हे त्याचं दोषकरत्वाकडे घेऊन जाण्याचा स्वभाव दाखवणार. त्यामुळं रस आणि गुण हे तुम्हाला सांगितलं का, तसे मगाशी जे मी हेतूबद्दल बोललो तेच औषधांबद्दल आहे. गुणांच्या आधारे आपला युक्तिप्रमाण वाढतं, पण द्रव्यांचे स्वभाव हे त्याच्याही वरती असतात. पण ते आपल्या फक्त समजून घ्यायचे. तिथे युक्ती नाही चालत. जे आहेत तसे आहेत, ते थोडेसे संस्कारांनी इकडे तिकडे बदलत आहेत. तर मधुर शिशिर तिक्त कषायैहि अभ्यवहार्यैहि, त्यांनी काय करावं? प्रदेह लेप लावणं, परिषेक सेक करणं, अवगाह संस्पर्शनैहि.
अंगाला स्पर्श असतो. वमनाद्यैर्वा, ह्या सर्व औषधांनी शमन जातकुळीचे उपक्रम तसंच शोधन जातकुळीचे उपक्रम करावे. वमानाद्यैही हा त्याचं रिप्रेझेंटेशन. चिकित्सेमध्ये मी फार ह्याच्या पुढे जात नाही, कारण विषयांतर खूप जास्त होईल. इथं शिकत असताना आपण एक संप्राप्ती विज्ञान शिकतो आहोत, त्यामुळे तेवढाच स्पर्श मी तुम्हाला फक्त करतो. प्रदेह म्हणजे मात्रा, ह्याचे एक लक्षात घ्या. प्रदेह म्हणजे आपण डोक्यावर घातलेला लेप, पायावर घातलेला लेप किंवा स्थानिक शोथावर घातलेला लेप, याखेरीज फार विचार त्याचा करत नाही. पण रक्तपित्त जे आहे त्याच्यामधली मात्रा जर का अत्यधिकता असेल तर सार्वदेहिक लेप ही त्याची मात्रा आहे. परिषेक म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक नाही, सार्वदेहिक परिषेक असा त्याचा अपेक्षित असेल. सर्व अंगावरती दुधाचा सेक करणं. संस्पर्श, अवगाह, बुडवून ठेवणं, ही मात्रा त्याला घ्यायला लागते. पुढे जाऊयात. भवन्ति चात्र. साध्यम लोहित पित्तम यत् असाध्यम लोहित पित्तम तत् यद ऊर्ध्वं प्रतिपद्यते. विरेचनस्य योगित्वात् बहुत्वात् भेषजस्य च. विरेचनं तु पित्तस्य जयार्थे परमौषधम्. यश्च तत्र अन्वयः श्लेष्मा तस्य च अनधं स्मृतं. भवेत् योगावहं तत्र मधुरं चैव भेषजम्. तस्मात् साध्यं मतं रक्तं यत् ऊर्ध्वं प्रतिपद्यते. त्याने पहिला ऊर्ध्वग रक्तपित्ताबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या. साध्यम लोहित पित्तम यत्, लोहित पित्तम यत् साध्यम, यद ऊर्ध्वं प्रतिपद्यते. लोहित पित्तम तत् साध्यम यद ऊर्ध्वं प्रतिपद्यते. ऊर्ध्वग असलेलं लोहित पित्त हे साध्य असतं का, हे लॉजिक त्यातलं समजायचं. विरेचनस्य योगित्वात, विरेचन उपक्रम जो आहे तो त्याला योगित्व आहे. त्याचं योगित्व म्हणजे त्याला असलेलं योग्यत्व, योजना त्याची चपकल असते. त्याचं योग्यत्व, त्याची योजना ही चपखल असते. चपखल योजना कशी आहे असायला हवी. दुष्यम देशम बलम कालमंडलम प्रकृतीम वया, ह्याच्यातनं जे काही गुण निर्माण होतील, जे काही तुमच्याकडे क्रायटेरिया येतील, ते सर्व क्रायटेरियांना हा मॅच होतो. हे योग्यत्व. त्याच्यामध्ये काहीही मिसमॅच झाला असेल तर ते अयोग्यत्व आहे. त्याच्यामधला एक चतुष्पादातला जो श्लोक येतो, खुड्डा चतुष्पाद, महाचतुष्पाद खुड्डाक नाही, महाचतुष्पादामध्ये पान नंबर 66, श्लोक नंबर 6. योजना कशी करावी. इदं च नः प्रत्यक्षं यद अनातुरेण भेषजेन आतुरेण चिकित्सायामः क्षामम अक्षामेण कृशम च दुर्बलम व्याप्याम. वगैरे अशा सगळ्या त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत. कसं करायला पाहिजे. न्यूनान धातून पूरयामः, व्यतिरिक्तान ह्रासयामः, व्याधीन मूल पर्ययेण उपचरन्तः सम्यक प्रकृतौ स्थापयामः. असा असलेला तेषाम नहा तथा कुर्वताम, तसं करत असते.
असताना अयम भेषज समुदाय कांततमो भवति. हा शब्द खूपच छान वापरलेला आहे. कांततमः. कांततमचा टीका तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी दिलेली आहे, कांततमः विकार प्रशमत्वेन अभिष्टतमः. कांततमत्व. तसंच ह्याच्यामध्ये कांताः कांततराः अशा पद्धतीने खाली त्यांनी टीकेमध्ये दिलेलं. त्यामुळे योगत्व असणं म्हणजे काय असणं तर कांततम असणं, उत्तम सर्व अभिष्ट तत्वेन उपयुक्त असणं. विरेचनस्य योगित्वात. विरेचन हा कसा असतो तर चपखल त्याला मॅच होणार असतो. बहुत्वात भेषजस्य. भेषजांचं बहुत्व असतं कारण तिथं इन्व्हॉल्व असलेले जे ऊर्ध्वगामधला जो दोष, जे निश्चित इन्व्हॉल्व असलेलं जे दुष्य, या दोन्हींना विपरीत असे असलेले जे काही औषध समुदाय आहेत ते भरपूर आहेत. असं का होतं? बहुत्वात भेषजस्य का होतात? कारण त्यांना विपरीत असलेले गुणांचं साधर्म्य आहे. त्यामुळं रससंग्रह तिथे जास्त मिळतो. त्यामुळे गुणसंग्रह तिथे खूप मिळतो. त्यामुळे बहुत्वात भेषजस्य. विरेचनम तू पित्तस्य जयार्थे परम औषधम. जे पित्त हा तिथला मॅन्डेटरी प्रमुख ड्रायव्हिंग फोर्स आहे, त्याच्यासाठी उत्तम भेषज विरेचन आहे. यश्च तत्र अन्वयः, यश्च तत्र अनुबंधी दोषः श्लेष्मा तस्य च अनधम स्मृता. म्हणजे पित्ताच्या बरोबरीनेच कफाची चिकित्सा करत असताना सुद्धा विरेचन हे लागू पडतं. हे मध्यम दर्जाचं आहे, तेव्हा ते सुद्धा उपयुक्त राहतं. भवेत योगावहम तत्र मधुरम चैव भेषजम. मधुर हा प्रत्यक्ष कफ करणारा आहे, तेव्हा अनुबंधी दोषाची वृद्धी करणारा तो आहे. परंतु लंघनादी गोष्टींनी किंवा तिक्त कषायाचा वापर करून जेव्हा आपण कफक्षय घडवून आणण्यास यशस्वी राहतो, तेव्हा मधुर हे त्याचं उत्तम औषध राहतं. ते सुद्धा योगावह राहतं. तस्मात साध्यम मतम रक्तम यत ऊर्ध्वम प्रतिपद्यते. हे ऊर्ध्वग रक्तपित्त हे साध्य आहे असं म्हटलं जातं. रक्तम तू यद अधोभागम तद्याप्यम इति निश्चितम. वमनस्य अल्पयोगित्वात् अल्पत्वात् भेषजस्य च वमनम हीन पित्तस्य हरणे श्रेष्ठमुच्यते. यश्च तत्रान्वयो वायुः तत्शान्तौ चावरं स्मृतम् तच्च अयोगावहम् तत्र कषायं तिक्तकानि च तस्मात् याप्यं समाख्यातम् यदुक्तम् अनुलोमकम्. रक्तम तु यद अधोभागम तद याप्यम इति निश्चितम. अधोभागी हे रक्तपित्त हे निश्चित याप्य असतं. वमनस्य अल्पयोगित्वात्. कारण वमन हे जे आहे त्याची चिकित्सा प्रतिमार्ग हरण म्हणून जी चिकित्सा येते अल्पयोगित्वात. अल्पयोगित्व का असतं खालच्या श्लोकामध्ये आहे ते आपण तिथे जाऊन गेल्यावर बघूया. अल्पयोगित्वात अल्पत्वात भेषजस्य. अगेन भेषजस्य अल्पत्वात का असतं तर भेषजाचा निवडण्याचा निकष हा उपक्रम आहे, हा गुण आहे आणि हा रस आहे. उपक्रम, रस आणि गुण. उपक्रम निर्धारण करत असतानाचं योगित्व त्यांनी वमनस्य अल्पयोगित्वात सांगितलं. कारण पित्तासाठी म्हणून जो उपक्रम करायला हवा तो तिथे प्रॉब्लेमॅटिक राहतो. तसंच गुणाने जे उपक्रमता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी विपरीत जाते. कफाला जो काही विपरीत असलेले जे रस आहेत
वाताला जे विपरीत असलेले जे रस आहेत, मधुर, अम्ल आणि लवण, तर हे तिन्ही रस पित्तासाठी चालत असताना त्यातला एकच मधुर हातात शिल्लक राहतो. हे रसाच्या स्तरावर समजून घ्यायची गोष्ट. म्हणजे आता मधुर जो रससंग्रह तो आपण बाजूला काढला, तर तो गुरु, शीत, स्निग्ध अशा पद्धतीचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा शीत गुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत नाही, कारण वाताचा अनुबंध आहे. त्यामुळे तुम्हाला समजेल की अल्पयोगित्वाद, अल्पत्वाद भेषजस्य ही गोष्ट कशी येते. तर कारण गुण ही शक्ती आहे की ज्याच्या आधारे आपण कर्म करतो. गुण ही शक्ती आहे की ज्याच्या आधारे द्रव्यातला हातात धरून आपण कर्म करून घेतो. गुण ही अशी शक्ती आहे की ज्याच्या आधारे द्रव्य हातात धरून आपण ठरवलेला उपक्रम घडवून आणतो. त्यामुळं जो उपक्रम निर्धारण आपण केलेलं असतं ते घडवून आणण्यासाठीचं जे द्रव्य निर्धारण असतं, ते निर्धारण करण्याचे जे निकष, गुण, ह्याच्यामध्ये कमतरता असते. दॅट इज अल्पत्वाद भेषजस्य. वमनम ही न पित्तस्य हरणे श्रेष्ठ मुच्यते. वमनामध्ये होणारं, जर का तुम्ही वमन हा कर्म बघितला असेल तर त्याच्यामध्ये पित्त पाडणं रुग्णाचं, पित्त बाहेर काढणं रुग्णाचं, हे अत्यंत कष्टदायक आहे. किंवा वमनामध्ये पित्त दर्शन होण्याच्या अगोदर थांबलं जातं, हे वमन कॉमन आहे. त्यामुळे वमन हे पित्त हरणासाठी श्रेष्ठ नक्की नाही. आणि तसंच एवढंच नव्हे तर यश्च तत्र अन्वयः वायुः तत्शान्तौ च अवरम स्मृतम्. यश्च तत्र अनुबंधः वायू तस्य शान्तौ वमनम अवरम स्मृतम. कारण त्याचा वाताचा तो थोडासा प्रकोपच करण्याकडे त्याचा कल असलेला असा हा उपक्रम आहे. तच्च अयोगावह, म्हणजे मगाचा जो कांत कांततर हा कांत तमः असं मी तुम्हाला रेफरन्स सांगितला, तसा हा चांगला नव्हे. हा अवरहा, अयोगावह, हा पूर्ण मॅच होत नाही, काहीतरी मिसमॅचिंग याच्यामध्ये होतं. तत्र तिक्त कषायानिच, कारण तिक्त कषाय हेच अयोगावहम आहे. तस्मात् याप्यम समाख्यातम यदुक्तम अनुलोम. त्यामुळे अधोगामी असलेला जो रक्तपित्त आहे तो कसा असतो, याप्य दर्जाकडे जायला. त्यामुळं असाध्यम अधोभागम यत याप्यम इथे निश्चितम, हा यापन करण्याच्या लायकीचाच हा जायला लागतो. रक्तपित्तम तू यत, पुढचा श्लोक, रक्तपित्तम तू यन्मार्गौ द्वौ अपि प्रतिपद्यते असाध्यम इति तज्ज्ञेयम पूर्वोक्तात् एव कारणात् नहि संशोधनम किंचित अस्ति अस्य प्रतिमार्गकम प्रतिमार्गम च हरणम रक्तपित्ते विधीयते एवं उपशमनम सर्वशो नास्य विद्यते संसृष्टेषु च दोषेषु सर्वजित शमनम मतम इत्युक्तम त्रिविधोदरकम रक्तम मार्ग विशेषतः. रक्तपित्तम तु यन्मार्ग द्वौ अपि प्रतिपद्यते. रक्तपित्त जो उभय मार्ग असलेला असतो, असाध्यम इति तज्ज्ञेयम पूर्वोक्तादेव कारण. का पूर्वीच्या कारणानुसार, काय पूर्वीची कारण सांगितलेली, नहि संशोधनम किंचित अस्य किंचित अस्ति अस्य प्रतिमार्गकम. कारण त्याला जर का दोन्ही मार्गाने जर का ते प्रवृत्त व्हायला लागलं तर त्याला कुठलाच मार्ग शिल्लक राहत नाही की ज्याला दुसरी गती देता येईल. दुसरी गती देणं ही गोष्ट आवश्यक का असते रक्तपित्तामध्ये. तर इथे बाहेर जाणारं जेव्हा पित्त असतं तोपर्यंत हे ठीक असतं, पण त्याच्या बरोबरीने जेव्हा रक्त जायला लागतं तेव्हा तो धातू शरीरात टिकवून ठेवायला लागतो. आणि तो टिकवून ठेवणं ही गोष्ट जड असते. त्यासाठी त्याला जर का विरुद्ध मार्ग दिला तर धातूची गती बदलते, दोषांची गती सकट बदलण्यामुळे तो
शरीरामध्ये राहायला लागतो. तेव्हा प्रतिमार्ग हरणम रक्तपित्ते विधीयते आणि नाही संशोधनम किंचित अस्य प्रतिमार्ग. इथं प्रतिमार्ग शिल्लक राहत नाही आणि प्रतिमार्ग हरण हा योजना करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे रक्तपित्तामधला, तो बंद होऊन जातो. एवं उपशमनम सर्वशो न अस्य विद्यते. त्यामुळं सर्वशः ह्याचा निश्चित असलेला उपशमन करण्याचा जो मार्ग आहे न अस्य विद्यते, असा हातात शिल्लक राहत नाही. एका दोषाला जर का मॅनेज करण्याचा प्रयत्न करायला लागलो तर दुसऱ्याचा प्रकोप होण्याची शक्यता राहते किंवा होतोच, कारण गुण ते आहेत तशी त्यानुसार. संसृष्टेषु च दोषेषु सर्वजित शमनम मतम. सर्वजित शमन करणं हीच ह्याची गोष्ट सतत करायला लागते. सर्वजित शमन वापरत असतानाचा मार्ग हा अत्यंत छोटा आहे. म्हणजे तो फार उष्ण असू नये, फार तो शीत असू नये. आणि ह्याच ठिकाणी सर्वजित शमनम मतम असे जेव्हा जेव्हा मार्ग येतात त्या त्या ठिकाणी रसायन जातकुळीचेच औषध काम करतात. हा त्यातला समजण्याचा मार्ग. त्यामुळे रसायन जातकुळीचे मार्ग, कारण रसायन जातकुळींचा स्वभावच सज्जन असतो, त्यामुळे त्या ठिकाणी शरीर बनवणं, धातू बनवणं आणि दोषांचं शमन करणं असाच त्याचा मार्ग. त्यामुळे रसायनांचं औषध करणं ही गोष्ट या ठिकाणी शिल्लक राहते. सर्वजित शमनम परम. आता ही जी शेवटची ओळ आहे ती ओळ खूप महत्वाची आहे, की जी रक्तपित्ताच्या निदान स्थानामधला उद्देशाचं साध्य करणार आहे. इत्युक्तम त्रिविधोदर्कम रक्तमार्ग विशेषतः. इति उक्तम त्रिविध उदरकम हा शब्द आहे. उदरक म्हणजे उपद्रव. उदरकाचा अजून एक अर्थ फेट ऑफ डिसीज समजून घेण्यासाठी. त्यामुळे इत्युक्तम त्रिविध उदरकम, एखाद्या व्याधीचा फेट काय असतो, त्रिविध व्याधींचे उपद्रव, त्याची व्हॉट इज डिस्टाइंड विथ दिस संप्राप्ती. थोडासा एक विषयांतर करून मी सांगतो तुम्हाला थोडस. षटक्रिया काल आणि संप्राप्ती विज्ञान ह्याचं एक वेगवेगळं ट्रॅक्स आहेत. दोन्ही सारखे आहेत असा एक विचार बऱ्याच ठिकाणी शिकवताना सांगितला जातो. षटक्रिया काल म्हणजे 6 स्टेप्स की ज्या ठिकाणी चिकित्सेने इंटरव्हेन करता येत. षट क्रिया काल 6 एक प्रमुख टप्पे की ज्या ठिकाणी आपल्याला चिकित्सा सुरू करून योग्य ती चिकित्सा करून पुढे चालू असलेली गती संप्राप्तीची थांबवता येते. तर षटक्रिया काल ठरवत असतानाचा निकष क्रिया आहे. जशी संप्राप्ती पुढे जाते तशी क्रिया बदलत जाते. क्रिया बदलावी लागते. संप्राप्ती विज्ञान हा एक स्वतःचा फ्लो आहे की जो त्याच्या हेतूवरती आणि व्याधित शरीरावरती अवलंबून असतो आणि त्याचा स्वतःचा फ्लो चालू राहतो. त्यामुळं हेतू आणि व्याधिताचं शरीर, व्याधिताचं नशीब सुद्धा
या सर्वाच्या आधारे ठरतं की हा संप्राप्तीचा फ्लो कसा जाणार. त्याला स्वतःची कारण आहे. षटक्रियाकाल ह्या संप्राप्ती विज्ञानाकडे बघण्याचा चिकित्सकाचा दृष्टिकोन येतो आणि ही स्वतःची चाललेली एक लिंक असणं ह्या संप्राप्ती विज्ञानाची लिंक आहे. त्यामुळे त्रिविध उदरक हा जो शब्द आहे, फेट ऑफ डिसीज, फेट ऑफ डिसीज ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जर का आपण बघितलं तर ती वैद्याकडून सुद्धा इंटरव्हन केल्यानंतर बदलते आणि हेतूने सुद्धा बदलते, त्याच्या स्वतःच्या नशिबाने सुद्धा बदलते. त्यामुळं साध्यासाध्यतेमधल्या या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण समजणं हा इथला उद्देश महत्वाचा आहे समजण्याचा. इत्युक्तम त्रिविधोदर्कम रक्तपित्तम विधीयते, ह्याचा सरळ सरळ वाक्यशः समजणारा जो अर्थ आहे, खूप सोप्या रीतीने समजणारा जो शब्द अर्थ आहे, हे त्रिविध पद्धतीचा रक्तपित्त, 3 गती प्राप्त झालेला रक्तपित्त, त्याच्याबद्दलची गोष्ट इथे सांगितलेलं आहे की त्याची साध्यता कशी आहे हे समजून घ्यावं. पण त्याच्यानंतरचा जो येणारा श्लोक आहे तो श्लोक या त्रिविधोदरकत्व, कारण लक्षात ठेवा की आपण श्लोकांचे जे समूह केलेले आहेत ते समूह टीकाकारांनी केलेले आहेत. संसृष्टेषु च दोषेषु सर्वजित शमनम मतम, इथे ते संपलं. इत्युक्तम त्रिविधोदरकम रक्तम मार्ग विशेषतः एभ्यस्तु खलु हेतुभ्यः किंचित साध्यम न सिद्ध्यति, हा पूर्ण श्लोक आहे. कुठल्या गोष्टी आहेत त्या? प्रेष्योपकरणाभावात, दौरात्म्यात वैद्यदोषतः, अकर्मतश्च साध्यत्वम, किंचित रोगो अतिवर्तते, तत्र असाध्यत्वम एकम स्यात्, साध्ययाप्य परिक्रमा. हा श्लोक इथे आलेला आहे कारण हेच महत्वाचा संदेश जो द्यायचा आहे, रक्तपित्त निदान सांगण्याचा जो निदान स्थानातलं जे उद्दिष्ट आहे, दॅट इज अ फेट ऑफ डिसीज विच कॅन बी अल्टर्ड व्हेरी फास्ट, विच कॅन चेंज व्हेरी फास्ट. अशा ठिकाणी जर का फेट ऑफ ड्रग हा त्वरित इंटरव्हेन केला नाही तर तो बदलतो, पटकन बदलतो. हे सांगण्याचं एक उत्कृष्ट स्थान म्हणजे रक्तपित्त आहे. त्यामुळे टेक होम संदेश जो निदान स्थान रक्तपित्तामधला येतो तो हा आहे. हा श्लोक ह्याची डेप्थ आहे. हा श्लोक परत एकदा बघूया. इथं दिलेला त्रिविधोदरकाचा जो चक्रपाणीचा अर्थ आहे त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही, पण ह्याच्याही पुढे जाऊन त्रिविध उदरकत्व, उदरक या शब्दाचा अर्थ, उदरक हा वापरलेला शब्द ह्याचं एक महत्व आहे जो अर्थ अवयवशः समजण्याची कुवत ठेवणार आहे. एभ्यस्तु खलु हेतुभ्यः किंचित साध्यम न सिद्ध्यति. काही ज्या साध्य असतात त्या गोष्टी असाध्य होतात. एभ्यस्तु खलु हेतुभ्यः, कुठल्या कुठल्या हेतूने? प्रेष्य उपकरण अभावात, नंबर 1. दौरात्म्यात, नंबर 2. दौरात्म्यात, रुग्णामधलं दौरात्म्य. वैद्यदोषतः, स्वच्छ उल्लेख केलेला आहे. अकर्मतश्च, साध्यत्वम कश्चित रोगो अतिवर्तते, तत्र असाध्यत्वम एकम स्यात्,
साध्य याप्य परिक्रमा. आता हे एक एक मुद्दे ह्याच्यातले खूप महत्वाचे राहतात. प्रेष्य उपकरण अभावात. सध्या जे आयुर्वेद क्षेत्रच ज्याच्याशी सतत झुंजत आहे, प्रेष्य उपकरण अभावात आवश्यक असलेला प्रेष्य आणि उपकरण ह्याचा अभाव असणं, इन्फ्रास्ट्रक्चर अनअवेलेबिलिटी. 24 तास जर का बघायचं असेल रुग्णाला, तर त्याला बघण्यासाठीचा कालावधी इतका जास्त असतो की सध्याच्या प्रॅक्टिस स्ट्रक्चरमध्ये वैद्यांनी त्याची रोजची ओपीडी बघावी का 24 तास आयपीडी मधला एक रुग्ण बघावा. त्यामुळे सिस्टीम नसणं, सिस्टीमची अवेलेबिलिटी नसणं, हे औषध मुहूर दे असं जर का मी सांगितलं तर मुहूरचा अर्थ समजणारा असा परिचारक उपलब्ध असणं. नस्यासाठी मला सुवर्ण सूतशेखर आणून दे असं सांगितल्यानंतर सुवर्ण सूतशेखरची हातात गोळी ठेवणारा सहकारी आणि त्याची बारीक करून त्याला पेपरमध्ये गुंडाळून प्रदमनासाठी हातात देणारा परिचारक, हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे प्रेष्य उपकरण अभावात जे साध्य असतं ते असाध्य बनतं. जी चिकित्स्य गोष्ट असते ती अचिकित्स्य होऊन ते हाताबाहेर जाते. प्रेष्य उपकरण अभावात. आता लक्षात घ्या की हा क्रायटेरिया मागे कुठेही दिलेला नाहीये ह्याच्यामध्ये श्लोकांमध्ये, किंवा अशा पद्धतीचं फक्त निसटत्या वर्णानं फक्त साध्यासाध्यतेचे श्लोक सांगत असताना केलेला आहे. पण प्रेष्य उपकरण अभावात ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि सध्या सर्वात मोठं चॅलेंज आयुर्वेद प्रॅक्टिशनर समोरचं जे आहे तर ते हे आहे. प्रेष्य उपकरण अभावात, दौरात्म्यात. दौरात्म्यात म्हणजे सर्वांग शोध येतो आहे तरी सुद्धा मला नाश्त्याला वडापावच आवडतो कारण त्याचीच मला सवय आहे असं सांगणारा रुग्ण आहे. त्यामुळं रुग्णांचं ट्रेनिंग करणं ही कितीही गोष्ट साध्य असली, कितीही गोष्टीवर त्याच्यावरती काम झालं तरी सुद्धा हा फॅक्टर अस्तित्वात राहणार, ते काल अबाधित असलेला हा फॅक्टर. कारण भक्ती, रुची, लौल्य ही गोष्ट इनबिल्ट असलेले आहेत. हे स्वच्छ सहजरीतीने लगेच निघून जातील अशा पद्धतीचे हे गुण. त्यामुळे दौरात्म्यात ही गोष्ट अत्यंत एक महत्वाचा फॅक्टर आहे की जो वैद्यांनी त्याच्यावरती प्रयत्न निश्चित करावेत, एज्युकेट करण्याचा प्रयत्न नक्की करावा, पण आपण सगळ्यांना शहाणं करून सोडू शकत नाही, हे सत्य स्वीकारणं आवश्यक आहे. वैद्य दोषतः आपण फक्त ह्याच्यावर काम करू शकतो. ह्याला स्वच्छ एक शब्द सुद्धा सध्याच्या ॲलोपॅथिक पुस्तकांमध्ये वापरलेला आहे, आयट्रोजेनिक डिसीजेस. वैद्यकृत, वैद्यापचारज व्याधी. त्यामुळं आपल्याला काय माहिती नाही हे नेमकं माहिती असणं ही महत्वाची एक गरज आहे वैद्याला स्वतःला सुधारण्यासाठी. माहिती नसलेली गोष्ट माहिती असेल तर शिकण्यासाठी प्रयत्न तरी होतो. अकर्मतश्च. अकर्मत म्हणजे जसं मी ज्या विषयाने मी मगाशी या श्लोकापर्यंत आलो,
जी क्रिया ज्या अवस्थेमध्ये होणं आवश्यक आहे ती क्रिया त्या अवस्थेमध्ये न घडणं, अकर्मतः. अकर्मतश्च, त्या ठिकाणी न घडली तर ते पुढे जात. जो सुख साध्य आहे तो कृच्छ्र साध्य होतो, जो कृच्छ्र साध्य आहे तो याप्य होतो, आणि याप्य असलेला असाध्य प्रत्याख्यान करण्यासारखं. अकर्मतश्चचा चक्रपाणींनी आणि योगेंद्रनाथ सेनानी दोघांनीही एक अर्थ जो लावलेला आहे. अकर्मतश्च म्हणजे अप्रशस्त कर्मणा वा, असा योगेंद्रनाथ सेनानी सांगितलेला आहे. म्हणजे जो मगाशी मी शब्द वापरला की वैद्यात म्हणजे रुग्णाचं नशीबच तसं आहे की त्याला ते भोग आहे. म्हणजे एक छोटी ठेच लागलेली असते, छोटी ठेच लागून छोटी जखम झालेली असते आणि ती साध्य असते. पण कर्म असतं की इथं त्याचा कालावधी आयुष्याचा संपलेला आहे, तर त्याची जखम, त्याचा नासूर होतो आणि तो पाय जातो आणि पायाबरोबर तोही जातो. त्यामुळं साध्य असाध्य याप्य हे जे 3 फेट ऑफ डिसिजेस आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीवरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. एखादं औषध उपलब्ध नसणं, तेव्हा उपलब्ध न होणं, याच्याने साध्यतेचं असाध्यतेकडे होणारा प्रवास, ह्याच्यामध्ये कुठे आपण दोष आणि दोषांचा विचार करणार. पण व्यवहारतः तो एक फॅक्टर लक्षात घ्यायला लागतो. त्यामुळं हे जे दिलेली लिस्ट आहे, ही लिस्ट अतिशय महत्वाची आहे. त्यालाच काही पूरक संदर्भ चरक निदानस्थानमध्येच 5वा अध्याय 9वा श्लोक, पान नंबर 218. तत्र यद असाध्यम, तत्र यद असाध्यम तद असाध्यताम न अतिवर्तते. जे असाध्यता आहे ती असाध्यताच राहते. तद असाध्यताम न अतिवर्तते. साध्यम पुनः किंचित साध्यताम अतिवर्तते, कदाचित अपचारा. महत्वाचा रेफरन्स आहे, त्याला धरून केलेला. तसंच ह्याच्यामध्येच दिलेला 15वा श्लोक भवंती चात्र मधला, त्याच अध्यायातला पान नंबर 219 मधला श्लोक नंबर 15. एवं एव विकारो अपि तरुणः साध्यते सुखम विवृद्धः साध्यते कृच्छ्रास असाध्यो वापि जायते. त्याच संदर्भामधला अजून एक श्लोक, अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 35. नासा, पान नंबर 229, फर्स्ट कॉलम, श्लोक नंबर 35. नासाध्य साध्यताम याती. असाध्यता ही कधीही साध्यतेला प्राप्त होत नाही. याती साध्यो, नासाध्या साध्यताम याती, साध्यो याती नाती साध्यो याती तू असाध्यताम पादापचारात. पाद अपचारात आपण आहोत, त्याच्यामध्ये वैद्य सुद्धा. पाद अपचारात दैवात्वा. या दैवात हा जो शब्द आहे हा मग सांगितला त्याच्या अकर्मतश्च ह्याला लागू असलेला आहे. दैवात्वा यांती भावांतरम गदा. गद व्याधीचं भावांतर होत. सुंदर शब्द आहे हा, भावांतरम याती गदा. व्याधीचं स्थिती बदलते. हाच संप्राप्तीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह वाहत वाहत राहणार आहे, तेव्हा तो पुढच्या डेस्टिनेशन्स न जातो. पुढे जाऊयात.
रक्तपित्तस्य विज्ञानम रक्तपित्तस्य विज्ञानम इदम तस्य उपदेश्यते. रक्तपित्ताचं आता लक्षणिक सांगून झालं. विज्ञानम विशेष ज्ञानम म्हणजे साध्यासाध्यतेचं काही विषय, असाध्यतेची जी लक्षणं आहेत तिथं सांगतो. यत कृष्णम अथवा नीलम यद्वा शकर धनुष्प्रभम रक्तपित्तम असाध्यम यद वाससो रंजनम च यत. श्लोकाचे सगळे अर्थ सगळे सोपे आहेत त्याचे. यत कृष्णम अथवा नीलम यद्वा शकर धनुष्प्रभम अशा पद्धतीचं रक्त असणं. रक्तपित्तम असाध्यम यद वाससो रंजनम च यत म्हणजे रक्त वासनाचं रंजन करणं. म्हणजे जर का वस्त्र त्या रक्तामध्ये थुंकीमधनं नाकातनं किंवा उलटीतनं पडलेलं किंवा मलमूत्रामधनं पडलेलं रक्ताचे डाग कपडा धुतल्यानंतर सुद्धा जात नाही असं जर का असेल तर ते रक्त आहे, शुद्ध रक्त असतं. आणि ते शुद्ध रक्तामुळे रक्त हा प्राण आहे, त्यामुळे हे असाध्यत्वाकडे जातं. वृषम पूती अतिमातरम च सर्वोपद्रववत् च यत् बलमांस क्षये यच्च तच्च रक्तम असिद्धिमत रक्तम तत् असिद्धिमत रक्तपित्तम तत्. कसं? भृशम प्रभूत प्रमाणात, पूती अत्यंत दुर्गंधीयुक्त, अतिमात्रम वृषम पूती अतिमात्रम अत्यंत गंध असलेलं, वृषम पूती अतिमात्रम जास्त प्रमाणामध्ये बाहेर जाणारं, सर्वोपद्रववत सर्व उपद्रवाने युक्त असलेलं, बलमांस क्षये बलमांस क्षय झाल्यानंतर रुग्णाचं असं असलेलं रक्तपित्त हे असाध्य आहे. येन च उपहतम रक्तम रक्तपित्तेन मानवः पश्चेत दृश्यम वियच्चापि तच्च असाध्यम न संशय. हे निश्चित एक अरिहंत स्वरूपाचं लक्षण, न संशयवत असं असलेलं असाध्याचं कसं आहे की जो रक्तपित्ताने उपहत झालेला असा जो मानव आहे त्याचे इंद्रिय सुद्धा त्याने उपहत होतात आणि त्यामुळं तो जे काही पाहतो किंवा आकाश सुद्धा त्याला लाल रक्ताचं, लाल वर्णाचं दिसतं. तत्र असाध्यम परित्याज्यम, असाध्याला त्याग करावा. याप्यम यत्नेन यापयेत, याप्य जो आहे त्याला यत्नेन यापयेत. साध्यम च अवहितः सिद्धैः भेषजैः साधयेत भिषक. अवहितः निश्चित, अवहित मनसा असा खूप वेळा आलेला शब्द आहे. निश्चित एकाग्रता हवी. तुम्ही जेव्हा रुग्णाची तपासणी करता, जेव्हा तुम्ही त्याचं निदान करता, तेव्हा त्याच्यामध्ये अवहितता ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. तुमचं सतत त्याच्याकडे ध्यान हवं. तुम्ही बघता आहे त्याच्यामध्ये मिळणारे जे काही तुम्हाला हेतू आहेत त्यांच्याकडे अवहित मनसा बघा. साध्यम अवहितः सिद्धैः भेषजैः साधयेत भिषक. साध्य करावं. तत्र श्लोक. कारणम नाम निवृत्तिः पूर्वरूपाणि उपद्रवान् मार्गौ दोषानुबंधम च साध्यत्वम न च हेतुमत्. निदाने रक्तपित्तस्य व्याजहार पुनर्वसुः वितमोह रजो दोष लोभ मानस मद स्पृहा. कारणम श्लोक नंबर 4 मध्ये त्यांनी कारणम सांगितलेले आहे. नामनिवृत्ती श्लोक नंबर 5 मध्ये रक्तपित्त हे नाव कसं आलं हे नामनिवृत्ती तिथे सांगितलेले आहे. पूर्वरूपाणी श्लोक नंबर 6 मध्ये पूर्वरूप सांगितलेले आहेत. उपद्रवान श्लोक नंबर 7 मध्ये उपद्रव सांगितलेले आहेत. मार्गव दोषानुबंधम च साध्यत्वम न च साध्यत्वम न च हेतुमत. हे सगळं त्यांनी 8व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केलेली आहे. निदाने रक्तपित्तस्य रक्तपित्त निदान या अध्यायामध्ये व्याजहारः पुनर्वसु
पुनर्वसूंनी हे सगळं सांगितलेलं आहे रक्तपित्त निदान या अध्यायामध्ये. हे कसे आहेत पुनर्वसू? वित मोह, त्यांच्यापासून मोह, रजोदोष, लोभ, मान, मद आणि अहंकार, इच्छा ज्यांच्या गेलेल्या आहेत, अशा पुनर्वसूंनी रक्तपित्त निदानामध्ये या वर सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते निदानस्थाने रक्तपित्त निदानम नाम द्वितीयो अध्याय. अशा पद्धतीने आपला रक्तपित्त निदान हा अध्याय संपला. धन्यवाद. काही शंका असल्यास विचारावे. काही शंका नसल्यास आपण हे थांबूया.